तर नमस्कार मित्रांनो, पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। या ठिकाणी आता आपण एक हौद पाहतोय जे की जुना आहे। त्याच्यानंतर पायऱ्यांवरून वर चढत चढत आपण या खिडकीपाशी आलोत। खिडकी पाहू शकता कशा पद्धतीनं आहे, प्लास्टरवरून केलेलं आहे सध्या वाळूचं। आतमध्ये मित्रांनो अशा पद्धतीचं जे आहे वाड्याच्या चिखलाच्या भिंती आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुपर्ब आणि एकदम जबरदस्त पद्धतीचं हे स्ट्रक्चर आपल्याला धारूर तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विटा ज्या आहे सगळ्या चिखलामध्ये गुंफलेल्या आहेत। अशा पद्धतीची चौकट असायची मित्रांनो। त्याच्यानंतर हे जे आहे हे पण नवीन असेल का जुनं ह्याची काही आपल्याला कल्पना आहे, कारण की या ठिकाणी जे ओनर आहेत ते वर आलेले नाहीत, त्यांना बोलायला नको वाटते। इथं आल्यावर आपल्याला एक सुंदर पद्धतीचा दरवाजा पाहायला मिळतो। या ठिकाणी पण आतमध्ये बाहेरून खूप साऱ्या खिडक्या आहेत जे की आपल्याला बाहेरल्या साईडनं दिसतात। आता संपूर्ण जो वाडा आहे अशा पद्धतीनं पडझड झालेले आहे। आपण थोडंसं आतमध्ये जाऊन पाहूयात। हे संपूर्ण चिखलामध्ये बांधलेलं आहे मित्रांनो, चिखला आणि विठामध्ये। कसलं सुंदर दिसते, खालून पाहिलं तर ही खिडकी खूप गोड दिसते। वरून माती वगैरे झिजू नये म्हणून आपल्याला या ठिकाणी पत्रे टाकलेले दिसत आहेत। ही वास्तू संपूर्ण पडलेली आहे सध्याच्या काळामध्ये। इकडल्या साईडला तुम्ही पाहू शकता, हा संपूर्ण एकच वाडा आहे। या कडीपासूनच्या पार तिकडे कडीपर्यंत आपण तिकडेही जाणार आहोत। पार्ट 3 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ही जी खाली आपण मुळी पाहिली होती पहिल्या पार्टमध्ये, ह्या लिंबाच्या झाडाची होती आणि लिंबाचं झाड आता तोडलेलं आहे। तर संपूर्ण अशा पद्धतीनं मातीचं माळवद आहे। चला पार्ट 3 कडे आपण वळूयात।